Makila pagkakangan ka na dudan yan.
आणि या ठिकाणी आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या संस्थेचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अनुसरून या ठिकाणी आज अष्टमीचा दिवस आहे, सप्तमीचा दिवस आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचं आज पालखीचं प्रस्थान आहे। याच दिवशी आपण गेल्या अनेक वर्षापासून बाबांच्या पालखीचं प्रस्थान करतो आहोत। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि बाबांच्या ह्या प्रतिमा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, आपल्या संप्रदायाचा आराध्य दैवत गुरुदेव दत्तात्रय महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गरुडजी आणि हनुमंत
या सर्व प्रतिमा मूर्त्यांचं या ठिकाणी दूध पंचामृताच्या योगाने अभिषेकाने आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे। आता या ठिकाणी आनंदाश्रम या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शामराव भाऊ गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण माऊलींच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार घालून आजचं हे प्रस्थान या ठिकाणी विधिवत झालं असं आपण या ठिकाणी एकेकाची पूजा करावी आपण। आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शामराव भाऊ गायकवाड हे माऊलींच्या प्रतिमेचे या ठिकाणी पंढरपुरा नेन उडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले। नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन या संप्रदायामध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय हातामध्ये या वारकरी संप्रदायाची पताका घेऊन 700 वर्षापूर्वी पंढरीच्या दिशेने निघाले। त्या अखिल कोट ब्रह्मांडनायक पांडुरंग परमात्म्याचं पूजन या ठिकाणी आमचे आदरणीय जगताप गुरुजी यांच्या शुभ हस्ते आपण सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहात। दोघांचे शुभ हस्ते अखिल कोट ब्रह्मांडनायक पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेब या दोघांचं या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी पूजन होत आहे। आदरणीय जगताप गुरुजी आणि जगताप ताई अखिल कोट ब्रह्मांडनायक पांडुरंगाचं आणि प्राण संजीव रुक्मिणी आई साहेबांचं पूजन या ठिकाणी आनंदाश्रम या संस्थेचे सचिव आदरणीय जगताप गुरुजी आणि जगताप यांच्या शुभ हस्ते होते। पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद संपूर्ण आनंद संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणायला हरकत नाही। आदरणीय गुरुदेव दत्तात्रय महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय सत्यवान महाराज लोखंडे यांच्या शुभ हस्ते होईल। मी त्यांना विनंती करतो की आपण पुष्पहार समर्पित करून गुरुदेव दत्तात्रय यांच्या मूर्तीला पुष्पहार समर्पित करावा आणि पूजन करावं। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान आदरणीय ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचा पुरस्कार करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन शिवसेना नेते आणि आपल्या पालखी सोहळ्याचे किंवा आपल्या सर्व आनंदाश्रमाचे हितचिंतक आदरणीय काळराम शेठ बनकर आणि आमचे आदरणीय जाधव मामा या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते तुकोबार यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुकोबार यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करावा आणि विधिवत पूजन करावं। श्री ज्ञानदेव सत्पुरुष स्वानंद सुख निवासी सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय खंडूमामा मुंगशे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाबांच्या प्रतिमेचं पुष्पहार आणि या ठिकाणी पूजन आपण करावं अशी आपल्याला विनंती। पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचे गुरुतुल्य रामदास बाबा बुधवारे यांच्या प्रतिमेचं पूजन आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ या संस्थेचे विद्यमान खजिनदार आदरणीय माऊली महाराज मुरकुटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल। मी माऊलींना विनंती करतो की आपण बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि विधिवत पूजन करून या ठिकाणी पुष्पहार समर्पित करावा। पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम या
पुंडलिकावर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. अशाताई खंदारे यांना विनंती आहे की आपण हनुमंतरायाच्या मूर्तीला पुष्पहार घालून या ठिकाणी त्याचं पूजन करावं. आमदार बाबा यांच्या चांदीच्या मूर्तीचं पूजन आपल्या पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष आदरणीय इंगोले महाराज यांनी करावं. श्रीपाद बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हनुमंतरावजी शिंदे या दोघांनी मूर्ती आणि पादुकांचं पूजन करावं. यानंतर एक काम करा पुंडलिकावर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की. यानंतर रामदास बाबा यांच्या श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी सर्व देवदेवतांचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आता आपण पंचपदीचे अभंग घेऊया. त्यानंतर 2-2 मिनिटात मनोगत घेऊन आपण हा कार्यक्रम सोडू.
तुझा दास या ठिकाणी प्रस्थान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. तरी परंतु दोन संस्थांचे दोन पदाधिकारी एक 2-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर प्रसादाने आजच्या कार्यक्रमाचे सांगतात. तुम्ही डोक्याला हात नका लावू, काळजी करू नका. पहिल्यांदा आपल्या पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष आदरणीय इंगोले महाराज हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आत्मोन्नती आणि विश्वशांती श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची या संस्थेचे सचिव आदरणीय जगताप गुरुजी आपलं मनोगत व्यक्त करतील. जय हरी. आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आणि संत श्रीपाद बाबा संतराम बाबा पालखी सोहळा संचलित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज सप्तमीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी आज बाबाच्या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाकरता तनाने म्हणजे शरीराने उपस्थित नाहीत, पण मनाने मात्र सगळ्यांचे डोळे आज या आनंदाश्रमाकडे आळंदीकडे लागलेले आहेत. मी त्या सर्वांच्या वतीनं बाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी प्रार्थना करेन की गेले 700 वर्षापूर्वी सुरू असलेला हा माझे जीवाची आवडी पंढरपूर नेरगुडी माऊलीचा हा पालखी सोहळा अविरत चालू आहे. परंतु यावर्षी कोरोनासारखं महाभयंकर संकट या जगावर या देशावर आलेलं आहे. त्यामुळे शासनाचा नियम पाळून आपण आजचा हा अगदी थोडक्या लोकांमध्ये सर्वसाधकांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सर्वप्रथम उपस्थितांचं मी मनापासून हार्दिक ऋण आणि हार्दिक स्वागत करतो. सज्जन हो, प्रत्येकाची खऱ्या अर्थाने जी ओढ आहे ती आता माऊलीच्या सोहळ्याबरोबर पंढरीशाकडे जाण्याची आहे. परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचेच आले नाही. या न्यायाने मी सर्वांना विनंती करतो, सर्वांना प्रार्थना करतो की जे भगवंताच्या हातामध्ये, जे भगवंताच्या मनामध्ये आहे ते आपण काही ओळखू शकत नाही. त्याच्या मनामध्ये होतं की यावर्षी वारी आपण घरूनच दरवर्षी शरीराने करतो, यावर्षी आपण मनाने वारी करूया. म्हणून यावर्षी सर्व महाराष्ट्राच्या सर्व वारकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की आज या ठिकाणी प्रसाद सोहळा जरी आम्ही थोडे लोक असू, पण तुम्ही सर्वजण आमच्यामध्ये उपस्थित आहात मनाने. उद्या सकाळी बाबांचं या ठिकाणून पालखीचं प्रस्थान होईल. आपण मनाने सर्वजण पालखी सोहळ्यामध्ये हजर असावा आणि सकाळी बरोबर 8 वाजता या ठिकाणी आरती होईल. तर ती आरती आता पादुका समोरच होणार आहे आणि ती लाईव्ह आपल्याला उद्या सकाळी त्याचं दर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे दिवसभराचे जे सकाळी काकडा असेल, वाटेची वाटचालीचं जे काही भजन असेल, आंधळा पागळा, हे सर्व आपल्याला सर्वांना दिवसभर ते कार्यक्रम आम्ही लाईव्ह दर्शन त्याचं युट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ असेल, प्रवचन असेल आणि पुन्हा बाबाची आरती असेल. अशा प्रकारच्या दिवसभराचा म्हणजे अगदी 18-20 दिवस आपल्या सर्वांना लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण शरीराने या ठिकाणी उपस्थित नाही, पण आम्ही आपले सर्व वारकऱ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे असं समजून हा
छोटासा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपण सर्वांनी तनाने नाही पण मनाने आमच्या सर्वांबरोबर हजर असावं अशी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या सर्व माझे मायबाप, आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद ब्रह्मांड आणि संत श्रीपाद बाबा बाबा पालखी सोहळा या दोन ट्रस्टच्या वतीनं संयुक्त विद्यमानं संपन्न होत असलेला आपला हा संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा आणि त्याचा हा आजचा शुभ दिवस. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी या संत उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतो आहे. एक 5-7 दिवस झाले असतील आदरणीय हरिभक्तपरायण इंगोले बाबांनी हा विचार माझ्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांना सांगितलं काही नाही, सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करेल. काही नाही, तुमच्या मनातली संकल्पना निश्चित पूर्ण होईल. तुम्ही काय 4-5 जण या, मी माझ्या ट्रस्ट मंडळाला 4-5 जणांना बोलावतो. 8-10 जणांमध्ये आपला हा कार्यक्रम पार पाडूया. आपणच सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मग पालखी सोहळा असेल किंवा आनंद आश्रम असेल या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे आपणच आहात आणि ते आपल्यामध्ये आहेत, आपण त्यांच्यामध्ये आहोत. आणि या उद्देशाने जरी समजा कोरोनासारखं एक महान संकट आपल्या जगावर या मनुष्य जातीवर आला असेल तरीसुद्धा मला तर खात्री आहे की बाबांनी एक चांगला मंत्र आपल्याला दिलेला आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि मला वाटतं त्या बाबांच्या त्या तत्वाची आठवण आपल्याला म्हणजे जेवढे नामधारक आहेत ना तेवढ्यांना पूर्ण येते आहे. पहा, मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ह्या तत्वावर जर आपण अडून राहिलो तर मला वाटतं कोरोनाच काय, कोरोनापेक्षा महाभयंकर जरी संकट आलं तरी आपल्या साधकाला काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. कारण का तर मुखी नाम आहे आणि ते अद्वैत तत्वज्ञान नाम असल्यामुळं साधकांना कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवाराया. माझ्या राजांनो, त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहो. आज सुंदर तऱ्हेने या ठिकाणी अगदी छोटासा कार्यक्रम असेल 5-25 जणांमध्ये आपण सुंदर तऱ्हेने पार पाडलेला आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेला नित्य नेम नामी या नियमाप्रमाणे आपण आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. सगळे साधक आपल्यामध्ये आहेत, आपण साधकांचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि त्याच्यामुळे सगळे साधक जरी ते शरीरानं या ठिकाणी नसले तरी मनानं आज ते एखाद्या चातकासारखी या क्षणाची वाट पाहत आहे. सकाळी जवळ 3-4 जणांचे फोन आले. शिरोळीहून फोन आला होता, एक बॉम्बेवरून फोन आला होता. म्हणलं आम्ही आमच्या पद्धतीने हा कार्यक्रम पण गुरुजी आम्हाला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. म्हटलं काही करू नका ताई काळजी, आपण मनाने या ठिकाणी आहात आणि मनाने बरेच महाराष्ट्रातले जेवढे म्हणून आपल्याबरोबर येणारे आहेत या सगळ्या साधकांचं मन आता या क्षणाला इथं आहे. पहा, या क्षणाला इथं आहे. त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं दृश्य दिसत आहे की आता बाबांचा मंदिरामध्ये आश्रमामध्ये काय चाललेलं आहे, प्रस्थानाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व आपण करत आहोत. हे विश्वची माझे घरायची मती जयाची स्थिर किंबहुना चर आणि आचर्य आपण ते जरा याने या सगळ्यांमध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये ते आहे असं समजून आपण हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. निश्चितच बाबांचा कार्यक्रम याही पुढं आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्ही जो मनोदय या ठिकाणी आखलेला आहे की इथून आपण या पादुका बाबांच्या दादांच्या घरी घेणार आहात. त्या ठिकाणी रोज नित्यनेमानं मग काकडा असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, चिंतन, प्रवचन हे सगळे कार्यक्रम नित्यनेमाने पार पडणार आहेत. मला खात्री आहे माझे सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत, कसल्याही प्रकारची बाधा आपल्याला येऊ देणार नाही माझ्या सद्गुरूंना. आणि त्या ठिकाणी आपण फक्त निमित्त व्हायचं आहे, निमित्ताचा धनी आहे आणि आपण ते कार्य पार पाडवायचं आहे. एखाद्या दिवसाला मी पण तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल. एखादी प्रवचन सेवा मी करेन. मला काय अंतर जवळ आहे, माझ्या लांबच्या लोकांना शक्यता होणार नाही, पण मी एखादी प्रवचन सेवा निश्चित करेन. काही अडचण नाही. आपण अतिशय सुंदर तऱ्हेने हा कार्यक्रम पार पाडला. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराणी इडगुडी पांडुरंगी मनोरंगने गोविंदाचे गुण वेधले या न्यायाने आपण सगळेजण तेवढ्या भावानं तेवढ्या आत्मीयतेने या ठिकाणी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण यानंतर पासाळ जाणं आपल्या कार्यक्रमाची सांगता करू. एकच मिनिट गुरुजी, आपण उद्यापासून तर शेवटच्या म्हणजे त्रयोदशीपर्यंत लाईव्ह प्रवचन करणार आहोत. त्याच्यामुळे घर सोडायची गरज नाही.
अच्छा. तुम्हालाच तुमच्या मोबाईलवर पासवर्ड दिला जाईल. बरं. तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तुमच्या घरी बसून ज्ञानेश्वरी पुढे करून प्रवचन करायचंय. अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. म्हणजे शेवटी तो त्यांचं जे उद्देश आहे नाही दिला ते नाही 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 डोळ्यासमोर तर मग त्याच्यामध्ये आपण एकेकाचा तरुण मंडळीला संजय ताईंना शाळा मुलींना सगळ्यांना त्याच्यात चान्स आहे. तर आपण त्या पद्धतीने तो करणार आहोत. ओके पुढचं काय काय आता विश्वास तिकडे पालखी ज्ञानोबा तुकाराम आग